नाही, निश्चितपणे तमाम हजारो कार्यकर्त्यांना अतिशय समाधान आणि आनंद झालेला आहे. कारण की ज्या पक्षाने या ठिकाणी पागडीचं कार्यालय देखील आम्ही बघितलं आहे स्टेशनच्या जवळ गुरुप्रेरणामध्ये, तिथून आम्ही ओनरशिपच्या कार्यालयात गेलो आणि आता तर भव्य दिव्य अशा कार्यालयात गेलो. परंतु कार्यालय फक्त मोठी होत गेली नाही, तर पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा झाला आणि जे संख्या होती ती संख्याबळ देखील वाढलं, कार्यकर्त्याची संख्या वाढली, पक्ष जो आहे तो लोकाभिमुख झाला आणि वार्डामध्ये आणि बूथमध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे ती पोचली. आणि त्यामुळे निश्चितपणे या कार्यालयाच्या माध्यमातून जनहिताची कामं आणि अन्यायाच्या विरुद्ध संघर्षाची कामं ही निश्चितपणे प्रभावीपणे करायला या ठिकाणी आम्हाला फार मोठा आधार मिळाला कार्यालयाच्या माध्यमातून. भाजपचं कार्यालय बघून अनेकांचे डोळे देखील वटारलेले आहेत, त्यामुळे नक्कीच भाजप जसं मोठं आहे तसं कार्यालय पण मोठं झालं नाही. ही संकल्पनाच भारतीय जनता पार्टीची आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्ज अशा प्रकारचं कार्यालय पाहिजे. शेवटी कार्यालय हे सेवेचं मंदिर आहे आणि या माध्यमातून त्याची भव्यता देखील असली पाहिजे. संख्या वाढल्यानंतर त्याची ताकद देखील वाढल्यानंतर कार्यालय देखील त्याची उपलब्धता कार्यालयाची असली पाहिजे. ज्यांचे डोळे फिरायचे त्यांना फिरू द्या, परंतु भारतीय जनता पार्टीची जनतेशी जी एक नाळ जोडण्याचं काम आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. सर, आपण जर बघितलं तर महायुती आहे तुमची आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील म्हणत आहेत की आम्ही कार्यालयात येऊन बैठका करू, आमच्यासाठी देखील ते चांगलं झालेलं आहे. तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? नाही, निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीतल्या अनेक घटक पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांच्या कार्यालयामध्ये जाऊन निश्चित रूपाने बैठका घेतात. आणि आमचं कार्यालय तर मोठं कार्यालय आहे की ज्या ठिकाणी एखादा छोटा मेळावा देखील घेता येईल अशा प्रकारची पण रचना आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आम्हाला वावगं वाटायचं काहीच कारण नाही. सर, ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक असेल, अजून देखील उमेदवार जाहीर झाला नाही. तर कल्याणमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. कसं बघतात, त्या ठिकाणी महायुतीच्या मेळावे होत आहे, मात्र नाव घोषणा जर तुम्हाला जर पक्षाने जर संधी दिली तर तुमचं देखील नाव चर्चेत, मात्र तुमचं कसं पाऊल असणार पुढे? पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे, जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल. आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार आहे. मात्र असं देखील बोललं की हा बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे, मात्र जे सिटिंग सीटचे होते ठाकरे गटात गेले राजनीतीचे, त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडे अजून चेहरा समोर येत नाही. त्यामुळे मागच्या वेळेस आनंद दिघेंचं गणित कसं असेल, प्रकाश परांजपेचं आणि आताचं गणित वेगळं बदललेलं आहे, त्याकडे कसं बघतो? नाही, निश्चितच 25 वर्षापूर्वीची गोष्ट. शेवटी 96 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी, रामभाऊ कापसे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते, त्यांनी एक गणित मांडलं त्यांच्या पद्धतीने. शेवटी जो पक्ष आम्हाला कसं मिळायला योग्य आहे हे मांडत असतो आणि त्यांनी नगरसेवकांच्या संख्येचं गणित त्यावेळेला मांडलं आणि त्या दृष्टीने युतीच्या या सगळ्या वाटपामध्ये शिवसेनेला सीट त्या ठिकाणी गेली आणि प्रकाश परांजपे त्या ठिकाणी उभे राहून 3 वेळा निवडून आले. त्याच पद्धतीने आता गणित जे आहे, तर आता गणित जर मांडायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचेही आमदारांची संख्या मोठी आहे. जवळजवळ जिल्ह्यामध्ये 12 आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये 4 विधानसभेत आणि 2 विधान परिषदेत आहेत. नगरसेवकांची संख्या आहे आणि त्याच्यामुळे लॉजिकली गणित जे आहे ते मांडलं जातं, परंतु शेवटी सगळं काही गणितावरच अवलंबून असतं असं नाही. शीर्षस्थ नेते अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय करत असतात आणि त्या पद्धतीने शेवटी भारतीय जनता पार्टीला निश्चित आवडेल की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणची जागा ही जर मिळाली तर निश्चितपणे कार्यकर्ता सुखावेल, त्याला समाधान वाटेल. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. सर, भारतीय जनता पार्टीची जागा आता फक्त कपिल पाटील ही शिरींची असेल, मात्र पालघरचं कसं होईल? नाशिक देखील पाहिलं तर पालघरमध्ये राजेंद्र गावित
यांचं देखील नाव चर्चेत आहे. नक्की भाजपच्या तिकीटावरती उभे राहतील की धनुष्यबाणावरती, असं देखील बोल सुरू. नाही, शेवटी कोण कशावर उभं राहील याचा निर्णय सांगणारी मी काही अथॉरिटी नाही. परंतु आत्ता सिटिंग गावित हे त्या पालघर लोकसभेमध्ये धनुष्यबाणावर निवडून आलेले खासदार आहेत आणि त्याच्यामुळे आणि जिथे जिथे जे जे काही ठिकाणी शिवसेना विभक्त झाल्यानंतर जागा बदलल्या. आता इकडे देखील जे धनुष्यबाणावर निवडून आले ते उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आहेत आणि या बाजूला त्यामुळे इथे कोणी खासदार नाही आहेत सिटिंग खासदार या गटामध्ये, जरी अखंड शिवसेना असताना असले तरी. त्यामुळे त्या त्या ठिकाणी सगळाच विचार करून आणि जनतेचा कल आणि लोकांचा कल बघून निश्चितपणे शेवटी एक नक्की आहे की मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत आणि 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार करायचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने एकजुटीने कामाला लागायचं आहे. हा मात्र निर्णय जो आहे तो पक्का आहे, उमेदवाराचा निर्णय जरी झालेला नसला तरी. सर, नाशिकच्या जागेवर देखील तोडगा निघालेला नाही. हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहे. आता अजय बोरस्ते यांचं देखील नाव समोर येतं, तर भाजप देखील दावा करतात. काय कधी छगन भुजबळांनी देखील दावा करतात असं फक्त त्या सगळीकडे, पण 48 पार करायचे असं. नाही, मी मागेही सांगितलं होतं की प्रत्येक पक्षाचं जरी अलायन्समध्ये असले तरी निरनिराळ्या प्रकारचं स्पर्धा पण असते आणि कोऑर्डिनेशन पण असतं. कॉम्पिटिशन आणि कोऑर्डिनेशन या दोन्ही गोष्टी चालत असतात जेव्हा अलायन्सचं राजकारण असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचे निरनिराळ्या पद्धतीने दावा करत असतो. तसंच त्या ठिकाणी तो निरनिराळे पक्ष जे आहेत ते दावा करतील, परंतु जे निर्णय घेणारी नेते मंडळी आहेत ती योग्य पद्धतीनेच निश्चितपणे निर्णय घेईल यावर देखील सगळ्यांचा विश्वास आहे. सर, राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिलेला आहे. मात्र यावेळेला असंही म्हटलं जात आहे की राजसाहेबांना शहाजींनी असं सांगितलं होतं की तुम्ही कमळावर लढा, मात्र राजसाहेबांनी त्याला नकार दिला आणि त्यानंतर आता ते तुम्हालाच बिनशर्तपणे पाठिंबा देतात. तुम्ही या सगळ्याकडे कसं? नाही, अशा पाठिंब्याचं तर स्वागतच करायला पाहिजे. शेवटी देशामध्ये जर जगामध्ये क्रमांक 1 वर देशाला न्यायचं असेल तर अधिकाधिक पक्ष अधिकाधिक संघटना जेवढ्या म्हणून मोदीजींच्या पाठीशी राहतील, मोदीजींना पाठिंबा देतील, त्यांच्या कामाला पाठिंबा देतील आणि ज्यांना देश सुरक्षित राहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीने वाटतं तर ते निश्चितपणे स्वागतार्ह आहे. आणि हा अतिशय ज्याला म्हणता येईल की हा ऐतिहासिक निर्णय आहे की एखादी व्यक्ती देशाच्या करता एवढं मोठं काम करते तर त्याला खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने अशा प्रकारचा पाठिंबा एक राजकीय पक्ष देतोय ही निश्चितपणे स्वागतार्ह बाब आहे. मनसेच्या लोकसभेच्या महायुतीचा बिनशर्त पाठिंबा आहे, मात्र मुंबई मनसेचा पाठिंबा महायुतीला पोषक ठरणार का इतर महाराष्ट्रात देखील? कुठलाही पाठिंबा जो आहे तो त्याच्यामध्ये ॲडिशनच होत असते आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मुंबईलाच नाही तर देशभरामध्ये देखील निश्चितपणे त्याचा एक वातावरण जे आहे ते निर्माण होण्याला पोषक ठरत असतं. सर, मनसेचा पाठिंबा दिल्यामुळे अनेक मनसेने नाराज होऊन राजीनामा देतात, तर भाजपच्या लोकांनी देखील मीरा भाईंदरमध्ये अशा प्रकारचं ते पक्षप्रवेश ठाकरे गटात केलेला आहे. नाही, काही वेळेला आता भाजप एवढा मोठा पक्ष आहे की काही वेळेला त्या स्तरावर काही मतभेद असतात आणि त्या रागातून देखील काही वेळेला अशा घटना घडतात. याचा अर्थ आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये असं काही झालेलं आहे असं आपल्याला करून पण चालत नाही आणि त्याच्यामुळे व्यापक स्वरूपामध्ये हा फार मोठा हिताचा आणि स्वागतार्ह असा प्रकारचा निर्णय. सर, या आधी देखील आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर अनेक वेळा आरोप केलेले होते. आता जे कालचे जे भाजपचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जे होते ते देखील उत्तर भारतीय होते, तर त्याचा काही फटका भाजपला पडू शकतो असं वाटतं का? नाही, कुठलाही फटका पडणार नाही आणि याही पूर्वी या मुद्द्यावर आमच्या राज्यातल्या नेत्यांनी देखील योग्य पद्धतीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यामुळे असा एखाद्या ठिकाणी काही होतं याचा अर्थ सर्वदूर सगळीकडे याचा काही फटका पडतो असं नाही. निश्चितपणे
अन्य मराठी भाषिक सोडून अन्य भाषिक देखील त्यांनी देखील या सगळ्या निर्णयाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात स्वागतच केलेलं आहे. मोदींना पाठिंबा दिला, मग थेट महायुतीला तसा पाठिंबा अजून बोलले नाही. मात्र या संदर्भात पूर्वी कशा प्रकारचे कार्यक्रम असतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जर सभा घेतील तर कशा प्रकारची सभा असणार आहे, या मोदीकडनं त्यांना कशा प्रकारचे ज्या पद्धतीने सभा घ्यायची असेल त्यांना सुचवलं जाणार. शेवटी ते राजसाहेबच स्वतः तो निर्णय करतील कशा पद्धतीचं. याच्यामध्ये मी भाष्य करणं हे योग्य पण नाही, परंतु त्यांचा मोदीजींना पाठिंबा आहे याचा अर्थ जो म्हणून या ठिकाणाहून निवडून जाणारा, मोदींचे हात बळकट करणारा आहे, त्याला निश्चितपणे याचा मदत होणार आहे.